पैलवान विजय चौधरीला सलग 3दा महाराष्ट्र केसरी जिंकला म्हणून डीवायएसपी या पदावर पोलीस खात्यामध्ये सामावून घेण्याचा राज्य शासनाच्या निर्णयाविषयी महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटली। एकीकडे विजय चौधरीच्या जळगावमध्ये निर्णयाचा आनंद साजरा केला जातोय, पण त्याच वेळेस पैलवानकीची आंतरराष्ट्रीय परंपरा कायम असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात या निर्णयाविषयी मात्र नाराजीचा सूर उमटतोय। याच मुद्द्यावर पाहूयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काय म्हटलंय। खरं म्हणजे हा क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय क्रांतिकारी निर्णय मिळाला असं म्हणेल। कारण विजय चौधरी हे स्वतः 3 वेळा महाराष्ट्र केसरी या ठिकाणी झाले। 14, 15, 16 या तिन्ही सालामध्ये त्यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब याच्यामध्ये हॅट्रिक त्यांनी केली आणि त्यावेळेलाच आम्ही ज्यांना सांगितलं होतं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की आपण त्यांना पोलीस खात्यामध्ये त्याची मागणी होती आणि म्हणून आम्ही पोलीस खात्यामध्ये त्यांना नोकरीत सामावून घेऊ असं त्यांना सांगितलं होतं। पण तो आमची मागणी होती, विजय चौधरींची त्याच्या वडिलांची मागणी होती, आमदार आमचे उन्मेशदादा आहेत त्यांची मागणी होती, त्या भागातले आमदार आहेत त्यांच्या तालुक्यातले ते आहेत आणि त्यांची मागणी होती की यांना क्लास 1 अधिकारी करावं, अन्यथा PSIची ऑर्डर तर लगेच तात्काळ महिनाभरात मिळणार होती। परंतु आमची मागणी होती की 3 वेळा महाराष्ट्र केसरी झालेला आहे, त्यांनी हॅट्रिक त्या ठिकाणी केली आहे, ही काही सोपी गोष्ट नाही आहे आणि म्हणून त्यांना क्लास 1 अधिकारी म्हणजे DYSP दर्जाचं त्या ठिकाणी नोकरी मिळावी ही आमची मागणी होती। खरं म्हणजे ते कायद्यामुळे नियमामुळे खूप कठीण होतं, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कायद्यामध्ये बदल केला आणि त्या कायद्यामध्ये बदल करून त्यांना आज DYSP या पदावर क्लास 1 अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक त्या ठिकाणी मिळाली। उशीर तरी झाला, पण मला वाटतं की खरा न्याय या ठिकाणी क्रीडा क्षेत्रामध्ये आज विजय चौधरींना मिळालेला आहे।